नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता महिपत घरातनं बाहेर येताच अर्जुन आणि सायली ठरल्याप्रमाणे एक जळलेलं लाकूड, ज्याच्यावर त्यांनी 22 वर्षांपूर्वी असं लिहिलेलं असतं, ते महिपतच्या दिशेने तो अर्जुन फिरकावतो. आता मात्र ते लाकूड पाहिल्यानंतर महिपत चांगलाच घाबरून जातो. तर अर्जुन आणि सायली दोघेही झाडाच्या मागे लपून महिपत काय करतोय हे पाहत असतात. महिपत ते लाकूड उचलतो आणि त्याच्यावर लिहिलेलं ते 22 वर्षांपूर्वी हे वाचतो आणि त्यामुळे तो जास्तच घाबरून गेलेला असतो आणि लगेचच तो हे लाकूड कोणी फेकलं इकडे तिकडे पाहायचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याला तिथे कोणीही दिसत नाही आणि आता महिपतने आपल्याला पाहिलं नाहीये आणि तो घाबरलाय याची खात्री केल्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही तिथून निघून जातात. आणि तेवढ्यातच तिथे नागराज येतो धावत पळत आणि नागराज बोलतो की अरे काय हे 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 जाळ कशाला केलायस. त्यावर महिपत त्याला सांगतो की हे कोणीतरी आता इथे माझ्या दिशेने टाकलं, मला तर माहीत आहे की हे त्या प्रियाचंच काम आहे. त्यावर नागराज बोलतो की अरे तुला कळतंय का, याचा अर्थ तुला कोणीतरी मारायचा प्रयत्न करतंय. त्यावर महिपत बोलतो हे त्या चिचुंद्रीचंच काम आहे. तर इकडे कल्पना आता अस्मिताला जेवायला वाढत असते, पण अस्मिताचं मात्र काही जेवणाकडे लक्षच नसतं. त्यावर कल्पना तिला ओरडते, अस्मिता अगं हे काय, तू चपाती खाल्लीच नाही आहेस, सगळी चपाती गार होऊन गेली, काय झालंय बरं तुला. त्यावर अस्मिता सांगते की मला भूक नाही आहे. कल्पना तिला समजावते की अगं आता तू तुझ्यासाठी नाही तर बाळासाठी जेवलं पाहिजेस, बाळाला तर भूक लागली असेल ना तुझ्या, त्यामुळे जेवण कर. त्यावर अस्मिता सांगते की मला बाळाच्या बाबाची खूप आठवण येते. त्यावर कल्पना बोलते की अगं मी, सायलीने आणि पूर्णाईने तुला किती वेळा समजावलं आहे बरं, तुझे काही गर्भसंस्कारचे क्लास केले आहेत ना ते जरा लक्षात ठेव आणि बाळावर तसे संस्कार होऊ देत. तू जर अशी नाराज राहिलीस तर बाळाचं कसं होईल बरं. तर अस्मिता सांगते की सगळ्या जबाबदाऱ्या फक्त आईच्याच असतात का गं, बाबाची काहीच जबाबदारी नसते का. त्यावर कल्पना सांगते असते ना, अगं बाळाच्या भविष्याची पूर्तता करण्याची जबाबदारी ही बाबाचीच असते आणि सचिन ती पार पाडतोय. आणि तुला जर एवढी सत्याची आठवण येत असेल ना तर तू आधी पोटभर जेवण करून घे, मग आपण दोघी त्याला फोन करूयात आणि मग तू पोटभर त्याच्याशी गप्पा मार. तर आता अस्मितालाही थोडंसं बरं वाटतं आणि तीही जेवण करायला तयार होते. तर इकडे प्रतिमा तिचं कपाट वगैरे आवरत असते आणि कपाट आवरताना तिच्या हातून कसलासा बॉक्स खाली पडतो. प्रतिमा ते उचलून पाहते तर त्यामध्ये एक चेन असते आणि एक लॉकेटसुद्धा असतं सूर्याच्या डिझाईनचं. आणि आता प्रतिमाला आठवतं की लहानपणी जेव्हा अर्जुनचा वाढदिवस असतो त्यावेळेला हे लॉकेट पूर्णाईने अर्जुनसाठी बनवून घेतलेलं असतं. आता सर्वजण अर्जुनला औक्षण करत असतात तेव्हा अर्जुन बोलतो की आई तू तर म्हणाली होतीस ना की तन्वी पण मला काय ते औक्षण करणार आहे. त्यावर कल्पना बोलते की प्रतिमा सांग बाई तुझ्या तन्वीला त्याला औक्षण करायला. आणि त्यानंतर तन्वी देखील त्याला औक्षण करते आणि तन्वी आणि अर्जुन खेळत असताना अर्जुनच्या मागे पळताना तन्वी पडते आणि ती रडायला लागते आणि त्यामुळे पूर्णाजीला नाव सांगू नये म्हणून घाबरून अर्जुन त्याचं ते लॉकेट तन्वीच्या गळ्यात घालतो. आणि त्यानंतर वाढदिवसानंतर त्यांना बाय करून ते प्रतिमा आणि तन्वी रविराज त्यांच्या घरी यायला निघतात. तर हा सगळा प्रसंग आता प्रतिमाला आठवतो आणि आता ती रविराजकडे येते. हॉलमध्ये बसलेला असतो रविराज आणि रविराजला बोलते की रविराज तुम्हाला आठवतंय का की लहानपणी अर्जुनच्या वाढदिवसासाठी पूर्णाईने त्याच्यासाठी एक लॉकेट बनवून घेतलं होतं असं सूर्याच्या डिझाईनचं आणि त्यानंतर त्याने ते लॉकेट तन्वीच्या गळ्यामध्ये घातलं होतं. ते लॉकेट आज देखील तिच्या गळ्यामध्ये आहे. त्यावर रविराज बोलतो की हो आठवतंय ना, अजूनही ते लॉकेट तिच्या गळ्यात आहे. त्यावर प्रतिमा बोलते की हो ना, इतके दिवसांपासून ते लॉकेट पाहते मी तिच्या गळ्यामध्ये, पण तेव्हा मात्र मला काहीच आठवलं नाही त्याबद्दल, पण आज मला अचानक आठवण झाली त्या लॉकेटची.
त्यावर रविराज बोलतो की हो, लहानपणीची ती तन्वी किती निरागस होती, किती अल्लड होती वगैरे. आणि तेवढ्यातच सायली, अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात. त्यावर सायली बोलते की अजून काय आठवतं आहे प्रतिमा आत्या तुम्हाला? त्यावर रविराज सांगतो की अगं प्रतिमाला अर्जुनचा लहानपणीचा वाढदिवस आठवत होता. त्यावर अर्जुनलाही खूप आनंद होतो व अर्जुन बोलतो की काय, माझा वाढदिवस? एकदम छान. त्यावर प्रतिमा आता त्या वाढदिवसाचा सांगत असते की अरे लहानपणी तुझा वाढदिवस होता, त्यावेळेस पूर्ण आजीने तुझ्यासाठी एक लॉकेट बनवून घेतलं होतं सूर्याचं आणि त्यानंतर ते तू तन्वीला घातलं होतंस. तन्वीची मात्र तिथून निघण्याची अजिबातही इच्छा नव्हती, पण मग शेवटी ती यायला तयार झाली आणि मग आम्ही तिथून यायला निघालो. त्यावर रविराज बोलतो की हो, आणि त्या दिवशी पूर्णाईचं जर ऐकलं असतं तर बरं झालं असतं, आणि त्याचा चेहरा पडतो. त्यावर प्रतिमा बोलते की हो, आणि त्याच रात्री त्यानंतर आपला अपघात झाला. तुम्ही सांगितलंय मला, हे सगळं आठवतंय मला. त्यावर सायली विचारते की प्रतिमा आत्या तुम्हाला अजून काही आठवतंय का त्या अपघाताबद्दल वगैरे? तर प्रतिमा बोलते की अजून काही आठवत नाही आहे. त्यावर चैतन्य विचारतो की रविराज सर, आता आपला पुढचा प्लॅन काय असणार आहे? तेवढ्याच सायलीला आठवतं की सायली एकदा हॉस्पिटलमध्ये गेली असताना तिथे ज्याने तो अपघात घडवून आणला तो बाबू तिथे आलेला असतो, पण त्याच्या बाजूने फॉर्म भरून द्यायला, सही करायला कोणीही नसल्याने डॉक्टरने त्याची ट्रीटमेंट चालू केलेली नसते. तेव्हा सायली त्याचा फॉर्म भरून देते आणि त्याची ट्रीटमेंट सुरू होते. त्यानंतर बाबू सायलीला सांगतो की रविराज किल्लेदार, त्यांना मला भेटायला बोलव, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि सायली किल्लेदारांचा शोध घेत आता रविराजच्या ऑफिसमध्ये येते आणि रविराजला सांगते की हॉस्पिटलमध्ये कोणीतरी माणूस आहे जो की तुमचं नाव घेतोय आणि सारखं तुम्हाला भेटायचं असं म्हणतोय. तर त्यानंतर रविराज देखील त्या बाबूला भेटण्यासाठी गेलेला असतो. त्यानंतर तो बाबू आता सांगायचा प्रयत्न करत असतो रविराजला की तुम्हाला कोणीतरी मारायचा प्रयत्न करतंय वगैरे. तर तेवढ्यातच तिथे नागराज येतो व बोलतो की तुकडे तुकडे करेल मी त्याचे, ज्याने कोणी हा मारायचा प्रयत्न केला वगैरे. तर सायलीला हा सगळा प्रसंग आठवतो व सायली बोलते की रविराज काका, तुम्हाला आठवतंय का की हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा बाबू तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. तेव्हा रविराज देखील, त्याला देखील आठवतं की तो जेव्हा बाबूला भेटायला गेलेला असतो तेव्हा मात्र बाबू मरण पावलेला असतो, पण त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी असते आणि त्यावर त्याने लिहिलेलं असतं की तुमची मुलगी जिवंत आहे. त्यावर रविराज सांगतो की हो. त्यानंतर बाबू आपल्याला त्या अपघाताबद्दल खूप काही खरं सत्य सांगू शकत होता, पण त्याच्या दुर्दैवाने मात्र त्याचा मृत्यू झाला. पण त्यावेळेस जेव्हा मी केसची तयारी करत होतो त्यावेळेस त्याने मला हे सांगितलं होतं की तुमची मुलगी जिवंत आहे म्हणून, आणि त्याचाच एक फोटो मी केससाठी वगैरे मिळवलाही होता. मी त्याचं रेकॉर्ड वगैरे देखील चेक केलं होतं, तर काही क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे त्याचं सापडलं होतं. त्यावर अर्जुन बोलतो की आपण त्याच फोटोचा वापर करून महिपतला घाबरवूयात का? कदाचित जर त्याचा याच्याशी काही संबंध असेल तर तो बापूला लगेच ओळखेल आणि घाबरेल. तर इकडे महिपत आणि नागराज यांची खात्री झालेली असते की हे सगळं काही तन्वीच करतीये आणि त्यामुळे ते दोघेही आता तन्वीला फोन करतात. तर तन्वी लगेच फोन उचलते व बोलते की काय काका, इतक्या दिवसांनी कशी काय तुम्हाला पुतणीची आठवण आली? तेव्हा महिपत बोलतो की तुझा काका नाही, तुझा खापर पंजोबा बोलतोय मी नरकातून. येते का तू इथे? नाहीतरी तुझी जागा तिथेच आहे. पण नाही, इतक्या लवकर तू नरकात येऊन कसं चालेल बरं? तुला आता तुझे आईबाप भेटलेत ना, मग तुझ्या आईबापांबरोबर, तुझ्या त्या 5 बहिणींबरोबर राहिली पाहिजे ना तू तिथे, त्यामुळे तू तिथेच बरी आहेस वगैरे. त्यावर आता तन्वी घाबरते व बोलते की तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच लक्षात येत नाही आहे, असं काय बोलताय तुम्ही? त्यावर महिपत बोलतो की मी काय बोलतोय ना ते तुझ्या चांगलंच लक्षात येते, तुझी नक्की हवं तरी काय आहे तुम्हाला? त्यावर नागराज बोलतो की प्रिया, तुला काय मध्ये मध्ये मेमरी लॉस होतो का गं? अगं तुला किती वेळा सांगायचं की आम्हाला तो व्हिडिओ हवा आहे आमचा. आता मात्र ती व्हिडिओ द्यायला नकार देते. त्यावर महिपत तिला चांगलंच धमकावतो व बोलतो की
तुझ्या आईवडिलांच्या आणि तुझ्या भेटीचे फोटो आहेत आमच्याकडे, दाखवू का ते सगळ्यांना? आता मात्र तन्वी खूप जास्त घाबरते व बोलते की नक्की काय हवं आहे तुम्हाला? त्यावर महिपत बोलतो की मी पत्ता पाठवतो, त्या पत्त्यावर भेटायला ये मला, मग सांगतो मी मला काय हवं आहे ते. आता तन्वी मात्र खूप जास्त घाबरून गेलेली असते आणि विचार करत असते की मी काय केलं आहे, हे माझ्या मागे का लागली आहेत? तर महिपत आता नागराजला सांगत असतो की तिला आता आपण दिलेल्या पत्त्यावर भेटायला येऊ द्यात, मग पाहतो तिच्याकडे, तिला आता पाताळातच गाडतो वगैरे. आणि तेवढ्यातच अर्जुन परत एकदा महिपतला फोन करतो. तर महिपत फोन उचलतो तर अर्जुन त्याला धमकी देत असतो की मी तुला पत्ता पाठवतोय, त्या पत्त्यावर भेटायला ये, त्या ॲक्सिडेंटचा एक पुरावा देतो मी तुला. आणि आता महिपत खूप जास्त चिडतो व बोलतो की हे सगळं काही ना ती चिचुंद्रीच करतीये. त्यावर नागराज बोलतो की त्या ॲक्सिडेंटचा बद्दल काही फोन होता का तुला? त्यावर महिपत सांगतो की हो, तिने कोणीतरी एक माणूस ठेवला आहे मला धमकवायला, सुपारी दिली आहे त्याने त्या माणसाला, तो घोगऱ्या आवाजात बोलत होता. तिला काय वाटलं अशा घोगऱ्या आवाजात कोणी माणूसाने धमकी दिली म्हणजे मी काय घाबरतो की काय? तिला काय माहीत नाही हा महिपत ना बिना अडकी त्याची सुपारी फोडतो म्हणून. त्यावर नागराज बोलतो की मग आता काय करायचं? त्यावर महिपत सांगतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रियाला ज्या पत्त्यावर बोलवले ना आपण, तुम्ही त्या पत्त्यावर जा आणि तिचा तो कोण माणूस त्याने मला पत्ता पाठवलाय ना, मी त्या पत्त्यावर जातो. त्यावर नागराज बोलतो की पण ती येईल का तिथे? त्यावर महिपत बोलतो की ती नाही आली तर तिचा माणूस कोणीतरी येईलच ना, मग कोणी का होईना आपल्या हाताला लागेलच, त्यामुळे जा आता तुम्ही. तर अर्जुन आणि सायली आधीच त्या जंगलामध्ये जिथे ॲक्सिडेंट झालेला असतो तिथे पोहोचलेले असतात आणि त्यांनी महिपतला घाबरवण्यासाठी तिथे त्या ड्रायव्हरचा बाबूचा एक फोटो झाडाला लटकवून ठेवलेला असतो आणि त्याची दोरी मात्र इकडे अर्जुनच्या हातात असते आणि ते महिपतची वाट पाहत असतात. तर महिपत तिथे जंगलात येतो आणि इकडे तिकडे शोधतो तर त्याला कोणीच दिसत नाही. तो फोन करून पाहतो तर काही फोनही लागेना आणि त्यामुळे तो जास्तच चिडतो व आता बोलत असतो की कोण आहे रे, कोणी बोलवलं रे मला? तुम्हाला काय वाटलं की महिपतला अशा धमक्या दिल्या म्हणजे तो काय घाबरतो का काय? हां, समोर ये, तू कोण आहेस तो धमकी देणारा? तुझे जसे छोटे छोटे तुकडे करतो की नाही पहा. आणि इकडे तिकडे शोधायचा प्रयत्न करत असतो की कोणी दिसतंय की नाही. आणि तेवढ्यातच आता सायली आणि अर्जुन ती दोरी ओढतात आणि तो फोटो जो त्यांनी टांगून ठेवलेला असतो तो मोकळा होतो आणि समोर आता महिपतला त्या बाबूचा फोटो दिसतो. आता हा बाबूचा फोटो पाहिल्यानंतर महिपत तर खूप जास्त घाबरूनच जातो. त्याला काय करावं तेच सुचत नसतं. बाबूचा फोटो पाहिल्यानंतर महिपतला आठवतं की 22 वर्षांपूर्वी महिपतने आणि नागराजने दोघांनी मिळून रविराजच्या ॲक्सिडेंटची सुपारी या बाबूला दिलेली असते. बाबू जो की एक ट्रक चालक असतो, या महिपतने आणि नागराजने याला रविराज, त्यांची मुलगी तन्वी आणि प्रतिमा या तिघांचा ॲक्सिडेंट करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यासाठी हा ॲक्सिडेंट करवून आणलेला असतो. तर हा सगळा काही प्रसंग आता महिपतला परत आठवायला लागतो आणि महिपत खूप जास्त घाबरून जातो आणि तो लगेचच हे सांगण्यासाठी नागराजला फोन करत असतो. पण नागराज मात्र काही फोन उचलेना, त्यामुळे महिपत खूप जास्त चिडून जातो. इकडे तिकडे परत एकदा कोणी दिसतंय का याची खात्री करून घेतो आणि तो मात्र तिथून लगेचच जायला निघतो. आणि तो तिथून गेला आहे याची खात्री झाल्यानंतर सायली आणि अर्जुन जे की लपून बसलेले असतात तिकडे, तेही आता बाहेर येतात आणि हा महिपत कुठे गेला याची खात्री करून घेत असतात. तर महिपत मात्र आता खूप जास्त चिडलेला असतो आणि तो आता त्याने प्रियाला ज्या ठिकाणी भेटायला बोलावलेलं असतं तिकडे जायला निघतो. तर तेवढ्यातच त्याला नागराजचा फोन येतो. त्यावर नागराज विचारत असतो की काय झालं तिकडे? प्रिया तर काही अजून इथे आलेली नाही आहे. त्यावर महिपत सांगतो की ती जेव्हा कधी येईल ना तेव्हा तिला तिथेच थांबवून ठेव. हे सगळं काही त्या प्रियानेच केलेलं आहे. तिनेच तो घोगऱ्या आवाजाचा माणूस आपल्याला धमका देण्यासाठी ठेवला आहे वगैरे. मी लगेचच तिथे येतोय आणि आता तिला कशी जमिनीत गाडतो ना
तेच पहा तुम्ही. आणि तेवढ्यातच ही तन्वी आता इथे नागराजला भेटायला येते व नागराजला बोलते की कशाला बोलवलंय मला इथे, काय काम आहे. त्यावर नागराज बोलतो की अरे वा, तू तर लईच हुशार निघालीस. त्यावर तन्वी बोलते की काय बोलताय तुम्ही, आणि महिपत कुठे, तुम्ही एकटेच आलात का. त्यावर नागराज सांगतो की महिपतही येतोय थोडा वेळ थांब म्हणून. आणि तेवढ्यातच महिपतची गाडी तिथे येते. आता महिपत खूप जास्त चिडलेला असतो प्रियावर, कारण त्याला हेच वाटत असतं की हे सगळं काही प्रियाच करते. त्यामुळे तो एकदम भरधाव वेगाने गाडी आणतो आणि प्रियाच्या समोर थांबवतो. आता प्रिया मात्र खूप जास्त घाबरून जाते. तिला वाटतं की महिपत आता आपल्या अंगावर गाडी घालतो की काय. आता महिपत गाडीतून खाली उतरतो तर प्रिया त्याला विचारते की हे काय होतं सगळं, ही कुठली पद्धत आहे. आता महिपत खूप जास्त चिडतो व नागराजला बोलतो की नागराज शेठ पहा, तुमची पुतणी आता मला पद्धत शिकवणार आहे म्हणून. आणि आता महिपत तिला जाब विचारत असतो तर तन्वी मात्र बिचारी तिला काहीच माहीत नसतं व बोलते की काय काय बोलताय तुम्ही, नक्की कशाबद्दल बोलताय. त्यावर महिपत लगेच त्याच्या गुंडांना सांगतो की हिची मान पकडा रे, आणि तेही तन्वीला पकडवून ठेवतात. आणि तन्वीसाठी एक खड्डा खोदून ठेवलेला असतो त्यांनी तिथेच. महिपत आता तन्वीला तिथे घेऊन येतो. तो खड्डा पाहून तन्वी खूप जास्त घाबरून जाते. तर इकडे सायली आणि अर्जुन यांचं बोलणं चालू असतं. तर सायली सांगते की तो बाबूचा फोटो पाहिल्यानंतर महिपत खूप जास्त हादरवून गेलाय. याचाच अर्थ या सगळ्याशी त्याचा नक्कीच काहीतरी संबंध तर आहेच. पण आता आपल्याला पुढचं पाऊल मात्र खूप हुशारीने टाकावं लागेल. त्यावर अर्जुन देखील सांगतो की हो, महिपत तर खूप जास्त घाबरलाय, पण तो लगेचच कोणाला तरी फोन करत होता. म्हणजेच त्याला ही गोष्ट कोणाला तरी सांगावी वाटत होती, पण तो नक्की कोणाला फोन करत होता. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन हे सगळं सांगण्यासाठी रविराजकडे आलेले असतात. त्यावर रविराज बोलतो की कुठलाही अट्टल गुन्हेगार असू देत, त्याने ज्या ठिकाणी गुन्हा केलाय त्या ठिकाणी जर त्याला आपण घेऊन गेलो तर तो नक्कीच सत्य बोलून टाकेल. त्याच्या तोंडून अशा काही गोष्टी बाहेर येतील की ज्या आजपर्यंत आपल्याला माहीत नव्हत्या. तर इकडे महिपत आणि नागराजने प्रियाला आता त्या खड्ड्यामध्ये गाडून टाकलेलं असतं आणि तिची फक्त मान वर असते. तर प्रिया त्यांना विनवणी करत असते की या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाही आहे, कुठल्या धमक्यांबद्दल बोलताय तुम्ही, मी तुम्हाला कुठल्याही धमक्या दिल्या नाही आहेत. मात्र नागराज आणि महिपत तिचं काही एक ऐकत नाही. प्रिया आता ओरडून सांगत असते की मी तुम्हाला धमक्या दिल्याच नाही आहेत, पण मात्र हे दोघेही तिचं काही एक ऐकत नाही. तर आता इकडे रविराज आणि अर्जुन ठरवतात की महिपतला आता त्या ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणीच परत एकदा घेऊन जायचं आणि त्याच्या तोंडूनच ॲक्सिडेंटचं जे काही सत्य आहे ते बाहेर आणायचं. त्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.